मिसिंग लिंकचं लोकार्पण झालं, मात्र एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावलाय। वर्क फ्रॉम होम वाले लोक मध्ये आले होते। वर्क फ्रॉम होम मुळे प्रकल्प थंड पडला होता। त्यांना सगळ्यांना सांगितलं स्टे होम। पुन्हा महामार्गाचं काम मार्गी लावलं असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला। जे पूर्वीच्या लोकांनी म्हणाले होते की होणार नाही, रद्द केला होता। जे होणार नाही तेच आपण करतो, याला महायुती सरकार म्हणतात। आणि म्हणून चॅलेंज त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी स्वीकारलं, अधिकाऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं कसं झालं पाहिजे। आणि त्यावेळेस मग हे चॅलेंज स्वीकारलं आपण। मी त्यावेळेस MSRDCचा मंत्री होतो। तुम्ही सुरुवात केली, नंतर मग दुसरे लोक आले वर्क फ्रॉम होम वाले, मग त्याच्यामुळे थोडा थंड पडला। त्यांनी सगळ्यांना सांगितलं स्टे होम। आमदार सतेज पाटलांनी बच्चू कडूंवर टीका केली आहे। प्रहारच्या माध्यमातून सरकारला अडचणीत आणत होते। आमदारकी पाहिजे तर पक्षप्रवेश करावा अशी मुख्यमंत्र्यांनीच अट घातली असेल असं म्हणत आमदार सतेज पाटलांनी बच्चू कडूंवर ही टीका केलेली आहे। क्लिअर कट म्हणजे तुम्ही जर सरकारबरोबर असाल तर सरकारच्या उलटी भूमिका घेऊ शकत नाही। बच्चू कडू प्रहार संघटनेच्या माध्यमातून सरकारला अडचणीत आणत होते आणि मला वाटते कदाचित मुख्यमंत्र्यांनी ती आट घातली असणार की जर त्यांना आमदारकी द्यायची असेल तर पक्षप्रवेश करू देत, पक्षाच्या शिस्तीत राहू देत। त्यामुळे एक पद्धतीनं लगाम बांधायचं काम भाजपच्या वतीनं बच्चू कडूंना करण्यात आलेलं। तर बच्चू कडूंच्या पक्षप्रवेशावर प्रकाश आंबेडकरांनी वक्तव्य केलंय। बच्चू कडू हे लढवय्ये कार्यकर्ते, दिव्यांगांसाठी केलेल्या कामामुळे महाराष्ट्रभर त्यांची ओळख आहे। तर बच्चू कडूंच्या कामाचा फायदा शिवसेनेला होणार असल्याचं हे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलंय। बच्चू कडू हे लढवय्ये कार्यकर्ते आहेत। प्रहारच्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अपंगांसाठी काम असेल, वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक आंदोलनांच्या माध्यमातून त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे। आणि आज आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं प्रत्येक सामान्य माणसाला आणि जो समाजासाठी काम करतो अशा कार्यकर्त्याला जो न्याय द्यायचा असतो त्याच पद्धतीचा न्याय दिलेला आहे। मला असं वाटतं की खूप चांगला एक मेसेज महाराष्ट्रात आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाबद्दल, शिवसेनेबद्दल गेला असं म्हणायला काही हरकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।